राज्यमाता गोमाता संवाद यात्रा जून 29 रोजी परभणीत। गोसेवेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांचे आवाहन। महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण महाराष्ट्रात राज्यमाता गोमाता संवाद यात्रा आयोजित करण्यात आली आहे। ही यात्रा जून 22 ते 5 जुलै 2026 या कालावधीत राज्यभर फिरणार असून 29 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता ही यात्रा परभणी येथील स्वामी समर्थ मंदिरात दाखल होणार आहे। गोसेवेचा संदेश घराघरांत पोहोचवण्याचे आवाहन परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री श्रीमती मेघनाताई दीपक साकोरे बोर्डीकर यांनी या संवाद यात्रेसाठी जिल्ह्यातील जनतेला आणि गोप्रेमींना उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे। गोमाता ही आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असून तिचे रक्षण आणि संवर्धन करणे ही काळाची गरज आहे, असा संदेश या यात्रेच्या माध्यमातून दिला जाणार आहे। संवाद यात्रेची मुख्य वैशिष्ट्ये, उद्देश, गोधनाचे जतन, गोसंवर्धन आणि गोसेवेबाबत समाजात व्यापक जनजागृती करणे। आयोजक, महाराष्ट्र गोसेवा आयोग व पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन। कार्यक्रमाचे ठिकाण, स्वामी समर्थ मंदिर, परभणी। वेळ, सकाळी 10 वाजता। पालकमंत्री श्रीमती साकोरे बोर्डीकर यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे की गोमाता ही केवळ एक प्राणी नसून ती आपल्या भारतीय संस्कृतीची राज्यमाता आहे। या यात्रेच्या माध्यमातून गोपालक आणि समाज यांच्यात एक घट्ट नाते निर्माण होईल। परभणी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन गोसेवेचा संकल्प करावा। गोसेवेचा हा महायज्ञ यशस्वी करण्यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली असून परभणीकर या यात्रेचे जंगी स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत। वंदे गोमातरम, जय भारत माता। परभणी प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे, K1 न्यूज महाराष्ट्र। जय गोमाता। महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये गोसेवा आयोग सुरू केलेला आहे आणि ह्या आयोगाला आता 3 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्ताने राज्यमाता गोमाता संवाद यात्रा संपूर्ण राज्यभर काढण्यात येत आहे आणि ही संवाद यात्रा आपल्या परभणीमध्ये येत्या 29 जून रोजी सकाळी 10:30 वाजता स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी येणार आहे। तरी देखील मी परभणीतील गोसेवक, गोरक्षक या सर्वांना विनंती करते की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने येऊन या संवाद यात्रेची शोभा वाढवावी। धन्यवाद। जय श्रीराम।